महाविकास आघाडी स्थापन झाली. त्याच्यामध्ये 3 पक्ष प्रामुख्याने होते. शिवसेना, माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष. ही महाराष्ट्र विधानसभेसाठी निर्माण झालेली एक आघाडी होती. आम्ही निवडणुका लढलो. आजही महाविकास आघाडी आहे. आम्ही महाविकास आघाडीतून या कोणी बाहेर पडलेलं नाही. आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत. आजही महाविकास आघाडी संदर्भातले निर्णय एकत्रित घेतले जातात. आता विषय राहतो महानगरपालिकांचा, जिल्हा परिषदांचा, ज्याला तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणता. त्या संदर्भात आजही लोकांच्या मनात प्रश्न आहेत की महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढतील का? त्यासाठी त्यांची स्थापना नाही. स्थानिक स्वराज्य संस्था, खास करून महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत यासाठी वेगळी गणित आणि समीकरणं असतात. त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं, कधी काही स्थानिक आघाड्या कराव्या लागतात. मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी इतकं सांगितलं की आमच्या सगळ्यांवर दबाव असा आहे जनतेचा, जो आपण 5 तारखेला पाहिला असेल की मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि मनसे, खास करून माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात, हा लोकांचा दबाव आहे. या संदर्भात भविष्यात चर्चा होतील, वेळ आहे अजून. त्याच्यावर त्याचा फार चिंता करण्याचं कारण नाही.